मित्रांनो, घटना आहे नांदेडमधील ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. पित्याने आपल्याच पोटच्या विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह 40 फूट खोल आणि 20 ते 30 फूट पाणी असलेल्या विहिरीत फेकले होते. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली. जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील ही धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. संजीवनी कंबळे वय वर्षे 19 आणि लखन बालाजी भंडारे वय वर्षे 17 अशी मयतांची नावे आहेत. दरम्यान या ऑनर किलिंगच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत संजीवनी सुरणे ही उमरी तालुक्यातील बोरजुन्नी येथील रहिवासी आहे. एका वर्षापूर्वी गोळेगाव येथील सुधाकर कंबळे या मुलासोबत तिचा विवाह झाला होता. कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात विवाह केला होता. विवाहापूर्वी संजीवनीचा लखन भंडारे या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू होते. लग्नानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणं सुरूच होतं. सोमवारी 25 ऑगस्ट सासरे मंडळी बाहेर गेल्याने संजीवनी हिने आपल्या प्रियकराला घरी बोलवलं. त्यानंतर अचानक घरी परतलेल्या पती आणि सासरच्या मंडळींनी दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं. त्यानंतर संजीवनीच्या पतीने सासऱ्याला मारुती सुरणे यांना फोन करून बोलावले आणि मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितले. मुलीचे वडील मारुती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे हे तिघे जण मुलीच्या सासरी गोळेगाव येथे पोहोचले. पानत रस्त्यातून या गावाला ये जा करावे लागते. मुलीला आणि तिच्या प्रियकराला घेऊन जात असताना करकाळा शिवारात दोघांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर 40 फूट खोल असलेल्या विहिरीत दोघांचा मृतदेह फेकून दिले. घटनेनंतर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मुलीचे वडील मारुती सुरणे हे उमीर पोलीस ठाण्यात पोहोचून मी मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारून विहिरीत फेकलं अशी माहिती दिली. दरम्यान पोलीस आरोपीला घेऊन घटनास्थळी पोहोचले. सायंकाळी 7 वाजता मुलीचे प्रेत बाहेर काढण्यात आले तर प्रेमी मुलगा त्याचा प्रेताचा शोध सुरूच होता. या प्रकरणी उंबीर पोलीस ठाण्यातील मुलीचे आजोबा लक्ष्मण सुरसे, वडील मारुती सुरसे आणि काका माधव सुरसे या तिघांना ताब्यात घेतले. ऑनर किलिंग घटनेने खळबळ उडाली आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा.